तर मी आणि माझे कांड कधीच थांबणार नाही. हिचा सेल असतो पण हिचे ना सिलेक्टेड आमचे कस्टमर्स आहेत तेच घेतात. पण आज जे पण आलेत ना नवीन कस्टमर आहेत आणि रेग्युलर आहेत नॉन स्टॉप सगळे ह्याचाच डिमांड करतात. आणि स्टार्टिंगलाच बोलतात ना दिवस अजून खुश करण्यासाठी. सो हे गाईज वेलकम बॅक टू टीपीज ब्लॉग. तर आता आमच्या विकेंडची सुरुवात झाली आहे. विकेंड म्हणजे तसं तुम्हाला माहिती आहे ट्यूजडे म्हणजे आमचा विकेंड आहे, कारण का वेनसडेला आपलं शॉप बंद असतं. तर आता कॉल आला आहे की तंदूर मॅगीची ऑर्डर आहे. त्यांचा कॉल आलेला, ते बऱ्याच टायमापासून उभे होते तिकडे. आमचे एक रेग्युलर कस्टमर आहेत. बट आता काय ना कॉलेज बंद असतं त्यामुळे आम्ही पण लवकर जात नाही आणि बॉडी ऑलरेडी रोज थकते. आता जो रस असतो ना संध्याकाळी त्यामुळे सकाळी नाही होत उठायला. आणि पहिला धंदा होता 9:30-10 वाजता कस्टमर असायचे, बट आता 12पर्यंत कोणताही कस्टमर नसतो. सो आम्ही प्रेफर करतो की 11 नंतर किंवा 12पर्यंत पोचायचं. रिझन आहे कारण का बॉडी तर सिरियसली नाही देत साथ आता सकाळी, कारण का एडिटिंग असते. परत रात्री जो आता रश असतो ना पहिला तेवढं नसायचा, तेवढं काम नसायचं. शॉपवरती पण रेस्ट भेटायचा. पण आता फुल टाईम ही तर फुल टाईम उभी असते. मी तरी कॉफी बनवून जर मध्ये टाईम भेटला तर त्या फ्रीजवरच बसतो तरी, पण ही तर फुल टाईम जेव्हा घरी येऊन मला वाटतं जेवायला बसते तेवढंच ती, नाही तर ती शॉपवर जाते तर ही फुल टाईम उभीच असते. त्यामुळे थोडे प्रॉब्लेम्स फेस करतोय. आणि आता जसं रिक्वायरमेंट टाकली आहे का मुलीची, तर ती जॉईन झाली तर संध्याकाळी शॉप टायमावर ओपन होत राहील, कारण का तिला काम असेल ते सगळ्यात लवकर जाऊन ओपन करायचं. बाकीचे मोस्ट ऑफ तयारी आम्ही दोघंच दुपारी करणार आहोत असं ठरवलं आहे आता तरी. नंतर बघू फुल टाईम कोणाला ठेवायचं. सो आता जाऊ शॉपवरती आणि त्यांची जी पण ऑर्डर आहे फटाफट रेडी करून त्यांना देऊ. तर बघू शकता पूर्ण पसार आहे. आणि पहिलीच ऑर्डर आली आहे तंदूर मॅगीची. ते पण असं आहे सीन की स्टार्टिंगलाच बोलतात ना दिवस अजून खुश करण्यासाठी, तर तो मुवमेंट आहे. आमचे एक रेग्युलर कस्टमर आहे, ती मोस्ट ऑफ चीज मॅगी किंवा तंदूर मॅगीच खाते. आधी ती चीज मॅगीच फक्त खायची. एकदा आम्ही तिला जस्ट असंच सजेस्ट केलं की नक्की एकदा तंदूर मॅगी ट्राय कर, तुला आवडेल. आणि तेव्हापासून ती तंदूर मॅगीच आता खाते जेव्हा पण येते. आणि तिथे मोस्ट ऑफ ती यायची, आता तिचे वडील येतात आणि सकाळी घेऊन जातात. तर आज तिचा कॉल आला की माझे वडील आलेत तिकडे, तर आम्हाला ना 2 तंदूर मॅगी हवेत. तिला एकटीला स्वतःला एक खायची आणि एक तिची फ्रेंड आहे जी कल्याणला राहते, तिची खूप इच्छा आहे तिच्या फ्रेंडला इथे घेऊन यायचं, कारण का तिला आवडलं आहे. तर ती बोलते की माझी खास फ्रेंड आहे, सो तिला मला इथे घेऊन यायचं आहे. पण आता आय थिंक ती आजारी आहे असं ती आम्हाला बोलली, जी कल्याणची फ्रेंड आहे. तर हिला असं आहे की तिथे जाते तर आमच्याकडची मॅगी तिच्यासाठी घेऊन जायची आहे, तंदूर मॅगी, की तिला थोडं टेस्टला चांगलं वाटेल असं आवडेल म्हणून. सो खास ती त्यासाठी म्हणून आता आली आहे. आणि अशा प्रकारे मस्तपैकी आमचं इंडक्शन पण पडलं आहे. आणि तर हा मुमेंट होता एक खूप चांगला असा की सकाळी पोचलो आणि असं कोणीतरी सांगितलं आहे की खास तिच्या फ्रेंडला टेस्ट करायची आहे म्हणून ती कल्याणला आपली तंदूर मॅगी घेऊन जाते. सो हे आहे, जर तुम्ही कोणाला टेस्ट देत आहे, चांगली सर्व्हिस देत आहे, तर कस्टमर तुमचा प्रोडक्ट स्वतः मार्केटिंग करेल आणि तो लांबपर्यंत घेऊन जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. जस्ट आपला आता आईस्क्रीमचा स्टॉक पण आला आहे. आपला चीजचा स्टॉक आला आहे. चीज भरपूर गोष्टीमध्ये लागतं आपल्याला, त्यामुळे जास्त स्टॉक मागवावा लागतो. आज एवढाच आम्ही पास्ता बॉईल करणार आहे, म्हणजे बॉईल केला आहे. 2 किलो केला आहे. डेली आता हल्ली आपण 3 किलो करत होतो, पण मंगळवारच्या दिवशी 2 किलो यासाठी की बुधवारी आपलं शॉप बंद असतं. सो वेस्टेज नको, तो एक मॅनेज करायचा असतो वेस्टेजसुद्धा. आणि आम्ही बघणार आहे की 8:30पर्यंत केवढा जातो आहे. 8:30 नंतर जे पण कस्टमर येतील आणि जर संपलेलं असेल त्यांना विचारलं जाईल. जर ते थांबत असतील तर जेवढं ऑर्डर असेल तेवढंच परत बॉईल करून आपण त्यांना सर्व करू. सो बघू आज हा संपतोय की हा राहतोय. 2 वाजायला आलेत, आपला क्लोजिंग टाईम होत आला आहे. आणि पनूने आता जस्ट ठेचा बनवून ठेवला आहे, कारण का ठेचा ऑलमोस्ट संपायला आलेला. तर आता जो बनवला आहे तो आय थिंक 3 दिवसाच्या ह्यानी बनवला आहे ना तू, म्हणजे गुरुवारपर्यंत होऊन जाईल असा बनवला आहे. आजचा दिवस, उद्या तर आपलं शॉप बंद आहे, परवा गुरुवारपर्यंत. जर गुरुवारी राहिला तर शुक्रवारसाठी नाही बनवणार, नाही तर शुक्रवारी परत आपण बनवू. तर आत्ता पोचलो आहे आम्ही 10 मिनटं आधीच. 5:28 झाले आहेत आणि खूप म्हणजे खूप भारी अशी स्टार्टिंग झाली आहे, कारण का पहिलीच ऑर्डर आपल्याला आली ना एकाच कस्टमरची. व्हाईट सॉस पास्ता, पेरी पेरी पास्ता, तंदूर मॅगी, ब्राउनी कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम, रेड वेल्वेट विथ आईस्क्रीम आणि किटकॅट ना, हां ओरिओ विथ आईस्क्रीम. तर असे सगळे पहिलीच ऑर्डर आहे. त्याच्यानंतरला आता 2 कोल्ड कॉफीच्या होत्या त्या दिल्या. आणि अजून एक आहे ती म्हणजे पिंक सॉस विथ एक्स्ट्रा चीज अँड रेड वेल्वेट. तर स्टार्टिंगच आपले जे मेन आयटम आहेत त्यांनी झाली आहे, तर खूप भारी असं वाटतं आहे, कारण का आमच्यासाठी हा वीकेंड आहे. सो तो स्पेशल झाला तर आम्हाला आमची सुट्टी एन्जॉय करायला मजा येते.
सो बघू ह्याच्या पुढे आता दिवस कसा जातोय तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आज वाटतं रेड वेल्वेट कोल्ड कॉफीचा दिवस आहे नॉनस्टॉप. आता आल्यापासून ही तिसरी ऑर्डर आहे विथ आईस्क्रीम. रेड वेल्वेटचाच चालू आहे आज. तर बघू शकता परत आले आहेत ब्राउनी विथ आईस्क्रीम अँड रेड वेल्वेट विथ आईस्क्रीम दोन्ही पण. आता परत अजून एक कस्टमर आले त्यांची पण तीच ऑर्डर आहे. रेड वेल्वेट आज काय फुल फॉर्ममध्ये आहे बाई, नॉनस्टॉप त्याचेच आहेत. तर मी आणि माझे कांड कधीच थांबणार नाही. बुच खोललं ते डायरेक्ट बुच हातात आलं आणि बॉटल आपटलं पचकन उडालं अंगावरती. अरे देवा, काय ना काय पाडतच असतं. अनु आज काय फॉर्म मध्ये आहे? हा काय फॉर्म मध्ये? यस. आता बघू शकता ही आपली सगळ्यात स्पेशल ठेचा मॅगी आहे आणि त्याच्यासोबत सुद्धा ज्यांनी जे ऑर्डर केलं आहे ते म्हणजे आहे रेड वेल्वेट कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम. माझ्या हातामध्ये आहे सगळ्यात जे टीपी स्पेशल मॅगी आहे मालवणी ठेचामध्ये, जी स्पायसी लवर्सची आवडती आहे. आणि त्याचसोबत आज जो गेम चेंजर आहे म्हणजे जे रोज होतं ब्राउनी सोबत चॉकलेट ब्राउनी जी आहे तिची ऑर्डर आपल्याला आल्या नॉनस्टॉप येत असतात. आणि आज जे आहे ते म्हणजे रेड वेल्वेट कोल्ड कॉफी अनएक्सपेक्टेड आहे. तिचा सेल असतो पण ही जे ना सिलेक्टेड आमचे कस्टमर्स आहेत तेच घेतात. पण आज जे पण आलेत ना नवीन कस्टमर आहेत आणि रेग्युलर आहेत नॉनस्टॉप सगळे ह्याचाच डिमांड करतात आणि हेच आता सेल होत आहे. आम्ही आता स्टॉक थोडा कमी ठेवला आहे पण आता बघू जर नॉनस्टॉप ऑर्डर आल्या केवढं आपलं सेल होतं. ही आत्ताची आय थिंक 4थी ऑर्डर आहे. खूप भारी वाटतं आणि नॉनस्टॉप आलं ते 5वी ऑर्डर आहे. 5वी ऑर्डर आहे. तर जस्ट आम्ही आमची चेकलिस्ट पूर्ण चेक करून स्टॉक वगैरे चेक केला आहे. जो आपल्याला गुरुवारी जर लागत असेल तर सकाळी मग मी त्या याने घेऊन येईल. आणि अशा प्रकारे आता क्लिनिंग वगैरे सर्व झालं. आता सगळं सेटअप आत घेऊ. तर फायनली दिवसाचा एंड करतोय आपण. आपला विकेंड होता आज खूप परफेक्टली आणि खूप सिम्पल असा गेलाय. बरेच जण आज सुद्धा आपले रील्स बघून आलेले. सर्वांनी पास्ता मॅगी सर्व एन्जॉय केला. जसं मी सांगितलं की रेड वेल्वेट कोल्ड कॉफी खूप जास्त सेल झाला आणि खरंच खूप जास्त त्याचा चांगला रिस्पॉन्स होता. ते सुद्धा विथ आईस्क्रीम बरेच जण घेत होते. आणि मेन म्हणजे आपला जो रेड सॉस होता तो पण पूर्ण आज सोल्ड आउट झालाय. त्याचसोबत आपण जे सांगितलेलं की आपल्याला हेल्परची नीड आहे तर ती हेल्पर आपल्याला अशी हवी आहे की जिला ॲक्च्युली कामाची गरज आहे आणि तिला इंटरेस्ट आहे की आमच्यासोबत पुढे जर्नीमध्ये कंटिन्यू राहायला. लाईक आम्ही जसं कॅफे ओपन करू तर त्यासाठी असं नाही की 1-2 महिने आता काम नाही म्हणून आमच्यासोबत काम केलं तर तसं खरंच नको आहे कोण. आम्ही थोडे दिवस वेट करू चालेल पण असं कोणतरी हवं आहे त्याला खरंच इंटरेस्ट आहे. जसं आम्ही ग्रोथ करू त्याला ग्रोथ करायचं असेल बट फॅमिली बॅकग्राऊंड चांगला नाही आहे काय नाही आहे पण सपोर्ट नाही आहे तर तो सगळा सपोर्ट सगळं गोष्ट आम्ही करू. पण आम्हाला तो पर्सन हवा आहे जो पुढे पण आमच्या जर्नीचा पार्ट राहील. म्हणजे जसं जसं आम्ही ग्रोथ करू सगळ्या गोष्टी करू त्या सगळ्या गोष्टींचा पार्ट तो सुद्धा असेल ती सुद्धा असेल तो सुद्धा असेल. ते पण आहे. थोड्या दिवसांनी मुलाची पण गरज लागणार आहे. आता मुलीची गरज यासाठी आहे कारण की या शॉपमध्ये 2 मुलं आणि ही आम्ही असं आपण नाही तेवढं मॅनेज होणार. खूप गडबड होते त्यामुळे आम्ही मुलगी बघतोय. मुलांचं तर खूप जणांचे DMs आले ते लवकर भेटतील पण आपल्याला एका मुलीची गरज आहे का आता कम्फर्टेबली काम करू शकते ती आणि इकडे या शॉपमध्ये. आणि त्याचसोबत आपण जसं काल सांगितलेलं कोल्हापूरवरनं आपल्याला मेसेज आलेला तर ते आम्ही जसं मेन्शन केलं तर सगळ्यांचे मेसेज की आम्ही तर दिल्लीवरून बघतोय, आम्ही गोवावरनं बघतोय, आम्ही चिपळूणवरनं बघतोय, गुजरात, असा किती जणांचे मेसेज आलेत आणि कमेंट्स आलेत. तर खरंच त्या सगळ्यांना थँक्यू. कुठून पण तुम्ही बघत आहात. बऱ्याच जणांनी असं पण सांगितलं की आमच्या इकडे येऊन हे सगळ्या गोष्टी चालू करा. तर नक्कीच लवकर नाही बोलू शकत, टाइम लागेल कारण का आपण खरंच लाईफमध्ये मॅगी फक्त आम्ही चव करतोय. आमची जर्नी थोडी लांबपर्यंत न्यायची सो त्या गोष्टीला थोडा टाइम जाणार आहे. पण नक्कीच ट्राय करू प्रत्येका एरियात म्हणजे प्रत्येका शहरात आपला आउटलेट असणं इन फ्युचर. कसं असेल काय असेल करू शकतो की खरंच त्यांना थँक्यू एवढ्या लांबून आम्हाला सपोर्ट करतायत आणि आमच्या रील्स बघतायत. हा खरंच मनापासून थँक्यू. आणि बघू आता ही जर्नी आपल्याला कुठे पोहोचवते कसं काय असेल सर्व गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला भेटेल. हळूहळू या हॉरिझॉन्टल ब्लॉगमध्ये पण आपण चांगल्यापैकी आपला बेस्ट देऊ कारण का अजून आपल्याला आयडिया नाही आहे यामध्ये कसं काय करायचं. जसं आमचे व्हर्टिकल्स रील्स आधीचे तुम्ही बघणार तर त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच मिस्टेक्स होतं सगळं होतं. हळूहळू आता खूप परफेक्टली झालं आहे. तिचा व्हॉइस ओव्हर माझी एडिटिंग सगळ्या गोष्टी आता मॅच होऊन एकदम परफेक्टली आपला ब्लॉग होतो. तर असंच आपला हा हॉरिझॉन्टल ब्लॉग सुद्धा एक टाइम नंतर आपल्याला काहीतरी वेगळ्या लेवलला घेऊन जाईल हे असं आम्हाला वाटतं आणि आम्ही ते करून दाखवणार.
तर हा व्हिडिओ त्या टायमाला मी परत रिपोस्ट करेल हे जे वर्डिंग बोललो ते, कारण का दोघांचे ड्रीम्स खूप मोठे आहेत आणि त्यासाठी दोघं आता स्वतःच्या बॉडीची काही पर्वा नाही करत आहे, फक्त काम करतोय आणि त्यासोबत आता आम्ही चालू करणार आहे परत काही ट्रॅव्हल. सो आपलं शॉप हे 23 आणि 24 बंद असेल. आम्ही थोडा एक ब्रेक घेऊन 2 दिवस बाहेर जाणार आहे. सो तुम्ही नक्की ही गोष्ट लक्षात ठेवा, ब्लॉगमध्ये आणि स्टोरीमध्ये सुद्धा टाकणार आहे. सो कोण प्लॅनिंग करत असेल त्या दिवशी, मंगळवार बुधवार आहे, बुधवारी तर तसं पण बंद असतं, पण मंगळवारी जरी पण प्लॅनिंग करत असेल तर प्लीज करू नका. 25ला या, 22, 21 कधी या, ऑलवेज वेलकम. भेटू आता उद्या, बघू उद्याचं काय प्लॅनिंग आहे, आम्हाला आयडिया नाही. उद्या आपलं ऑफ आहे. जे काय असेल ते मिनी ब्लॉगमध्ये तर आम्ही टाकूच, आणि जर काय असं स्पेशल असेल, काय कुठे गेलो असेल तर त्या हॉरिझॉन्टल ब्लॉगमध्ये सुद्धा आपण भेटू. तर भेटू उद्या. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.